पुढच्या घडामोडीकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची रात्री शिंदेंसोबत बैठक झाली। 2 दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली होती। फडणवीसांनंतर जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे। तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याबद्दलची सुद्धा चर्चा सध्या होते। तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। तर फडणवीस यांच्या भेटीपाठोपाठ जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली। तर अर्थ खात्यावरून शिंदे दोन्ही राष्ट्रवादीकडे हे खातं जाऊ नये अशा भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे। अर्थ खात्यावरून घमासाने आणि जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली आहे। अर्थ खात्यावरून महायुतीत अंतर्गत घमासान सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यातच जयंत पाटील यांनी आधी वर्षा निवासस्थानी जाऊन फडणवीसांची आणि नंतर शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अर्थ खातं मिळावं यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत। आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे। आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे। पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत आल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। पण अर्थ खातं कोणत्याही राष्ट्रवादीकडे जाऊ नये अशी शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे तशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे देण्यास विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। दादांची राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी कुणालाही अर्थ खातं गेल्यास निधी वाटपात दुय्यम स्थान मिळेल अशी भीती शिंदेंच्या शिवसेनेला आहे। तर विशिष्ट पक्षाला खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाहीत अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे। मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पोकलित निराधार आहे। याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला काय वाटत नाही। त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही। आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे। कोणतं खातं कुणाला जावं, कोणी काय घ्यावं, प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना। जर ते झाल्यानंतरच जर त्याच्या गोष्टी आहेत, असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही। काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील। घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे। दरम्यान विरोधी भूमिकेच्या वृत्तानंतर जयंत पाटील यांनी रात्री नंदनवन बंगल्यात शिंदेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। जयंत पाटील आणि शिंदेंच्या भेटीमागे राजकीय समीकरण असेल असं वाटत नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत। राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात। त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले। 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका है। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात। कोणी त्या कामासाठी मिळत असतो। अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार? राज्यपालाकडे जाऊ आम्ही। म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही।
उपमुख्यमंत्री शिंदे महायुतीत नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी दिल्ली दौराही रद्द केलाय. दिल्लीतील कार्यक्रमात शिंदे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार आहेत. शिंदेंनी दिल्ली दौराही रद्द केलाय.